म्हटल्या की आपल्याला काय आठवतं? लाल मुंग्या, काळ्या मुंग्या, एका ओळीत चालणाऱ्या मुंग्या, एकमेकांशी थांबून काहीतरी बोलणाऱ्या मुंग्या, धावऱ्या मुंग्या, चावऱ्या मुंग्या किंवा अगदीच काही नाही तर डोक्याला आणि पायाला येणाऱ्या मुंग्या. आपल्या सतत अवतीभोवती असणाऱ्या या मुंग्यांची आपल्याला जाणीव असते. पण खरंच किती माहिती असते? मुंग्या आपल्या पृथ्वीवरती गेल्या 14 कोटी वर्षांपासून अस्तित्वात आहेत. म्हणजे ॲक्च्युली आपण त्यांना सुपर सिनियर सिटिझन्स ऑफ द वर्ल्ड असा किताब द्यायला हरकत नाही. मुंग्यांच्या जगभरात 15,000हूनही जास्त जाती आहेत आणि त्यांना आपापली सायंटिफिक नावं आहेत. त्या स्वतःच्या वजनाच्या कित्येक पट जास्त वजन उचलू शकतात. त्या एकमेकांशी 20 वेगवेगळ्या प्रकारचे सिग्नल्स वापरून बोलू शकतात. मुंग्या आपल्यासारख्या जॉईंट फॅमिली सिस्टीममध्ये राहतात, पण त्यांची समाजव्यवस्था ही पूर्णपणे विकेंद्रित असते. म्हणजे त्यांच्या कॉलनीमध्ये त्यांची कॉलनी चालवण्यासाठी किंवा त्यांना कंट्रोल करण्यासाठी लीडर असं कोणी नसतं. आता तुम्ही मुंग्यांची कॉलनी बघायला गेलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला बहुतेक सगळ्या मुंग्या या मादी मुंग्या दिसतील, ज्या आयुष्यभर स्वतःच्या कॉलनीसाठी कष्ट करत असतात. नर मुंग्याही असतात, पण कॉलनीतल्या कुठल्याही कामांमध्ये त्यांचा काही सहभाग नसतो. फक्त मेटिंग करण्यापुरता त्यांचा जन्म झालेला असतो. म्हणजे स्पेसिस सर्व्हायवलसाठी ते आवश्यक असतात, पण मेटिंग झाल्यानंतर ते मरून जातात. आणि त्यांच्या लाईफस्पॅनमध्ये पण किती फरक असतो माहिती आहे? म्हणजे राणी मुंगी ही काही दशकं जगते, तर कामकरी मुंगी ही काही महिने आणि नर मुंगी ही फक्त काही आठवडे जगते. त्याच्यामुळे मुंग्यांच्या कॉलनीमध्ये किंवा फॅमिलीमध्ये सगळंच्या सगळं वर्चस्व हे मादी मुंग्यांचं असतं. आणि ते इतकं की कॉलनीमध्ये किती नर मुंग्या आणि किती मादी मुंग्या जन्माला घालायच्या हे सुद्धा पूर्णपणे राणी मुंगी ठरवते. आणि म्हणूनच दरवर्षी इंटरनॅशनल वुमन्स डे सेलिब्रेट करताना किंवा तो जवळ आला की मला नेहमी मुंग्यांची आठवण येते. आता या मुंग्यांच्या विश्वात मी कशी आले तर ते तुम्हाला सांगते. मला लहानपणापासूनच माझ्या आईने, ती आज इथे आली आहे, तिने मला निसर्गामध्ये जायला, निसर्गाबद्दल शिकायला खूप प्रोत्साहन दिलं. आणि हळूहळू कुठेतरी हे डोक्यात पक्का होत गेलं की मला प्राण्यांचाच अभ्यास करायचा आहे. मग माझं मास्टर्स झाल्यानंतर मी बँगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्रोफेसर राघवेंद्र गदकरांच्या रिसर्च ग्रुपमध्ये मुंग्या, मधमाशा आणि गांधील माशांचा अभ्यास करण्यासाठी गेले. मी पहिली 4 वर्ष गांधील माशांचा अभ्यास केला, पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आला की मला त्यांच्या दंशाची ॲलर्जी डेव्हलप झाली. मग मला सर म्हणाले की ठीक आहे, तू काही महिने ब्रेक घे, मुंग्यांवरती काम कर आणि वाटलं तर परत गांधील माशांवरती काम कर. मी मुंग्यांचा अभ्यास सुरू केला आणि मी या मुंग्यांच्या इतकी प्रेमात पडले की काही महिन्यांची बघता बघता काही वर्ष, म्हणजे आता ऑलमोस्ट 20 वर्ष उलटून गेली, तरीही मला मुंग्यांचा अभ्यास सोडून काहीही करावं असं वाटत नाही. आणि या सगळ्या अभ्यासातनं मला मुंग्या ज्या काही थोड्याफार कळल्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी छोटासा प्रयत्न करणार आहे. मी ज्या मुंग्यांवरती काम करते तर त्यांचं नाव आहे डायकामा आणि माझ्यासाठी ह्या खूप स्पेशल मुंग्या आहेत. आता स्पेशल का? तर बहुतेक सगळ्या टिपिकल मुंग्यांच्या कॉलनीमध्ये राणी मुंगी ही असतेच असते, जी तिच्या कामकरी मुंग्यांपेक्षा आकाराने मोठी दिसते. ती आपल्याला अगदी डोळ्यांनी बघून पण ओळखता येते. डायकामामध्ये राणी मुंगी वेगळी ओळखताच येत नाही, ती अगदी तिच्या कामकरी मुंग्यांसारखीच दिसते. मग आता हीच मुंगी राणी मुंगी का होते तर त्याची गोष्ट मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. डायकामा मुंग्यांची अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या मुंग्या त्यांच्या कॉलनीचा एंट्रन्स खूप वेगवेगळ्या गोष्टी वापरून सजवतात. इथे तुम्हाला डायकामाची कॉलनी दिसते आणि मध्यभागी जो दिसतोय तो त्यांच्या कॉलनीचा एंट्रन्स आहे. आता इथे त्यांनी छोटे दगड, काड्या, पक्ष्यांची पिसं किंवा कोळ्यांचे कोश हे सगळं वापरून डेकोरेशन केले. कधी कधी या मुंग्या फुलांच्या रंगीबेरंगी पाकळ्या पण वापरतात आणि हे सगळं दिसायला तर छान दिसतंच, पण मुंग्या याचा अजून एक सॉलिड उपयोग करत असतात. पहाटेच्या वेळचे दवबिंदू या सगळ्या डेकोरेशनवरती जमा होतात आणि मुंग्या जेव्हा आपल्या कॉलनीमधनं दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर पडतात तेव्हा त्यांना पाणी अगदी दारातच मिळतं. आता मला लोक नेहमी विचारतात की इतक्या छोट्या मुंग्या तुम्ही गोळ्या कशा करता किंवा त्यांच्यावरती एक्सपेरिमेंट्स कसे करता. तर काही एक्सपेरिमेंटसाठी आम्ही या मुंग्यांच्या कॉलनी जिथे जंगलात मिळतील तिथे जाऊन तो सगळा एक्सपेरिमेंट करतो किंवा काही एक्सपेरिमेंट्समध्ये यांच्या कॉलनी अख्खीच्या अख्खी खणून लॅबमध्ये आणून ऑब्झर्व करतो. डायकामाच्या कॉलनीज या साधारण 2 ते 3 फूट खोल असतात आणि त्यांच्या आतमध्ये छोट्या छोट्या खोल्या किंवा चेंबर्स असतात. मग आम्ही कॉलनीच्या बाजूने खड्डा खणतो आणि हळूहळू एक एक चेंबर उघडत जातो आणि आम्ही नेहमी बघतो की या मुंग्या त्यांचे अंडी, पिल्ल, कोश हे सगळं वेगवेगळ्या चेंबर्समध्ये नीट सॉर्ट आउट करून ठेवतात. इथे एक चेंबर तुम्हाला दिसतंय जिथे त्यांनी त्यांचे सगळे कोश एकदम व्यवस्थित एकत्र करून ठेवलेले आहेत.
एका कॉलनीमध्ये साधारणपणे 250 ते 300 मुंग्या असतात आणि मी तुम्हाला सांगितलं त्याच्याप्रमाणे यांच्यामध्ये राणी मुंगी बाकीच्या मुंग्यांसारखीच दिसते. तर त्याच्यामुळे कॉलनी कलेक्शन होत असताना कोणीही पळून जाणार नाही, म्हणजे कुठलीही मुंगी पळून जाणार नाही, याची आम्हाला खूप काळजी घ्यावी लागते. त्याच्यानंतर कॉलनी कलेक्ट करत असताना आम्ही त्या कॉलनीमध्ये किती मुंग्या, किती अंडी, किती कोश आहेत, त्याच्यानंतर कॉलनीचा एंट्रन्स किती उंचीचा आहे, ती कॉलनी किती फूट खोल आहे, आतमध्ये किती खोल्या आहेत, त्याच्यानंतर त्या कॉलनीमध्ये मुंग्यांबरोबर आणखीन कुठले इन्सेक्ट्स राहत आहेत का, या सगळ्याचा रेकॉर्ड ठेवतो. आणि जेव्हा त्यांना आम्ही लॅबमध्ये आणतो तेव्हा अशा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या ट्रेजमध्ये एका फिक्स्ड टेम्परेचर आणि ह्युमिडिटीला मेंटेन करतो. आता मी त्यांना खायला काय देतो, तर माझ्या मुंग्या या नॉन व्हेजिटेरियन आहेत आणि वाळवी आणि नागतोडे हे त्यांचं म्हणजे एकदम पंचपक्वान्न आहे त्यांच्यासाठी. त्याच्यामुळे मी नेहमी जंगलात जाऊन त्यांना वाळवी आणि नागतोडे शोधून आणून देते. पण ह्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो की माझ्या डिपार्टमेंटमधले जे लोक वाळवी आणि नागतोड्यांवरती रिसर्च करतात तर ते मला नेहमी लांब ठेवतात. तुम्हाला ऐकून गंमत वाटेल की या सगळ्या मुंग्यांना वेगळं ओळखण्यासाठी आम्ही प्रत्येक मुंगीवरती वेगवेगळ्या रंगाचा ठिपका पेंट करतो. आणि जेव्हा ही सगळी कॉलनी मार्क होते तेव्हा त्या मुंग्या किती रंगीबेरंगी दिसतात बघा. तर अशा मुंग्यांचं ऑब्झर्वेशन घेण्यासाठी प्रोफेसर गदकरांनी एक इथोग्राम तयार केलाय. इथोग्राम म्हणजे काय, तर मुंग्या करत असलेल्या प्रत्येक कृतीसाठी एक एक सांकेतिक शब्द किंवा कोडवर्ड आहे आणि असा इथोग्राम वापरून भराभरा निरीक्षण नोंदवणं सोपं जातं. मग प्रयोगामध्ये कुठला प्रश्न विचारलाय त्याच्याप्रमाणे निरीक्षण घेण्याची पद्धत डिझाईन केली जाते. मग आम्ही कधी कधी सलग 8 ते 9 तास ही ऑब्झर्वेशन्स घेतो, त्याच्यावरती स्टॅटिस्टिकल अनालिसिस करतो आणि प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करतो. मी दक्षिण भारतात सापडणाऱ्या डायकामा मुंग्यांच्या 3 जातींचा अभ्यास वेगवेगळे फोकस वापरून केला. पहिलं म्हणजे मी त्यांचं बिहेवियर बघितलं, म्हणजे राणी मुंगी आणि तिचे वर्कर्स यांच्यामधले परस्पर संबंध कसे आहेत ते बघितलं. दुसरं म्हणजे या तिन्ही जातींमधले शारीरिक फरक मोजण्यासाठी शेकडो मुंग्यांच्या शरीराची मोजमापं मी मायक्रोस्कोप खाली रेकॉर्ड केली. याला मॉर्फोमेट्रिक स्टडी असं म्हणतात, ज्याच्यावरनं वेगवेगळ्या जातींमधले शारीरिक फरक मोजायला मदत होते. आणि तिसरं म्हणजे त्या जेनेटिकली किती वेगळ्या आहेत हे बघण्यासाठी मी त्यांच्या गुणसूत्र म्हणजेच क्रोमोझोम्सचाही अभ्यास केला. आता कदाचित तुम्हाला असं वाटू शकेल की एवढे सगळे कष्ट घेऊन या मुंग्या किंवा कुठल्याही मुंग्यांचा अभ्यास कशासाठी करायचा. तर मुंग्यांची समाज व्यवस्था ही खूपशी आपल्या माणसांच्या सारखी असते, म्हणजे त्यांच्याही मध्ये आपल्यासारखीच कामाची विभागणी केलेली असते. त्याही एकमेकांशी वेगवेगळ्या पद्धतीने कम्युनिकेट करत असतात, त्यांच्याही मध्ये भांडण असतात किंवा एकमेकांना मदत करण्याची, एकमेकांसाठी त्याग करण्याची वृत्ती पण असते. आणि मुंग्या या नेहमी म्हणजे मुंग्यांची अख्खी कॉलनी ही एका सुपर ऑर्गॅनिझम सारखी काम करत असते. टाचणी एवढ्या छोटा मेंदू असलेल्या या छोट्या मुंग्या त्यांना कोणीही लीडर नसताना पृथ्वीवरती कित्येक कोटी वर्षांपासून टिकून आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांचा अभ्यास करताना आपल्याला हे कळू शकतं की उत्क्रांती होत असताना आपल्यासारखीच एन्व्हायरमेंटल चॅलेंजेस त्यांच्याही समोर होती का, आणि त्यांनी कुठल्या युक्त्या वापरून स्वतःला टिकवून ठेवलं, त्याचा आपल्याला काही उपयोग करून घेता येईल का. मुंग्या या मॉडेल सिस्टीम म्हणून अभ्यासासाठी इंटरेस्टिंग तर आहेतच, पण त्यांचा अभ्यास करणं कोणालाही शक्य आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काही सायंटिफिक ट्रेनिंगच हवं असं अजिबात नाही. शिवाय त्या सगळीकडे दिसतात, त्यांना शोधायला काही कुठल्या एक्झॉटिक ठिकाणी जावं लागत नाही. त्याच्यानंतर त्यांचा अभ्यास करायला कुठलीही महागडी साधनं लागत नाहीत. एक लेन्स, एक नोटपॅड आणि फार फार तर एखादा मायक्रोस्कोप एवढं वापरून खूप इंटरेस्टिंग संशोधन करणं शक्य असतं. पण एक गोष्ट मात्र भरपूर प्रमाणात लागते आणि ती म्हणजे क्युरिओसिटी. ती एकदा का तुमच्याकडे असली ना की मग त्यांच्या जगातल्या खूप इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला दिसायला लागतात. या मुंग्या वेगवेगळ्या वातावरणात राहतात, वेगवेगळ्या प्रकारची घरं बांधतात, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं अन्न खातात. त्या एकमेकांशी बोलण्यासाठी केमिकल कम्युनिकेशनचा अतिशय प्रभावी वापर करत असतात. त्या अन्नाच्या शोधात वेड्यावाकड्या रस्त्याने कितीही लांब गेल्या ना तरी परत येताना मात्र सरळ एका रेषेत शॉर्टकट घेऊन येतात. त्याचं कारण म्हणजे मुंग्या जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालत जातात तेव्हा ते आपल्या शरीरातनं काही केमिकल जमिनीवरती सोडत जातात. याला फेरोमोन ट्रेल्स असं म्हणतात. घराकडे परत येताना याच ट्रेल्सचा त्या मुंग्या गाईडसारखा वापर करतात. त्या आपण किती वेळा आणि कुठे वळलो हे सूर्याचा म्हणजे सेलेस्टियल कंपासचा वापर करून लक्षात ठेवतात. त्या लँडमार्क सुद्धा लक्षात ठेवू शकतात आणि ह्याच्याहूनही सॉलिड गोष्ट म्हणजे आपण किती पावलं चाललो हे सुद्धा त्या मोजू शकतात. मुंग्या पावलं मोजतात हे ऐकून तुम्ही ऑलरेडी इम्प्रेस झाला नसाल तर त्या करत असलेल्या ज्या असंख्य अमेझिंग गोष्टी आहेत त्याच्यापैकी एक तुम्हाला सांगते. आपण माणसांनी शेती करायला किती वर्षापासून सुरुवात केली, तर एक साधारण 12,000 वर्षांपासून.
पण मुंग्यांच्या अशा 200 जाती आहेत की ज्या गेली 5 कोटी वर्षांपासून शेती करत आलेल्या आहेत. साऊथ अमेरिकेमधल्या अटा जातीच्या मुंग्या, ज्यांना लीफ कटर अँड्स असं म्हणतात, या मुंग्या बुरशीची शेती करतात. या मुंग्यांच्या कॉलनीमधले हजारो वर्कर्स रोज बाहेर पडतात, काही विशिष्ट झाडांची पानं तोडतात, त्यांना कॉलनीमध्ये आणून त्यांचे 1 ते 2 मिलीमीटर लांबीचे छोटे छोटे तुकडे करून त्यांना स्वच्छ करतात, त्यांच्यावरती स्वतःच्या तोंडातलं सिक्रेशन लावून त्यांना डिसइन्फेक्ट करतात आणि मग त्यांच्याकडे ज्या बुरशीच्या बागा असतात त्या बागांमधली बुरशी त्या पानांवरती पेरतात. म्हणजे आपण जशी बियाणांची पेरणी करत जातो तसंच या मुंग्या ही बुरशी त्यांच्या पानांवरती पेरत जातात. आणि या मुंग्यांचं सगळं आयुष्य हे म्हणजे त्या कॉलनीचं सगळं आयुष्य हे त्या बुरशीच्या शेतीवरती अवलंबून असतं, कारण या मुंग्या त्या बुरशीशिवाय दुसरं काही खातच नाहीत. त्याच्यामुळे एखाद्या अनुभवी शेतकऱ्यासारख्या या मुंग्या त्या बुरशीच्या शेतीची काळजी घेत असतात. म्हणजे त्या शेतीला खत म्हणून स्वतःची विष्ठा वापरतात, त्याच्यानंतर त्या बुरशीला दुसरी कुठली कीड लागू नये म्हणून त्यांच्यावरती स्वतःच्या शरीरातले अँटीबायोटिक स्प्रे करतात. आणि आपण जशी बियाणांची देवाणघेवाण करतो तसं वेगवेगळ्या कॉलनीमध्ये वेगवेगळे बुरशीचे प्रकार एक्सचेंज झालेले दिसून आलेले. आणि तुम्ही जस्ट इमॅजिन करून बघा की कोट्यवधी वर्षांपासून अशी बुरशीची शेती कुठलाही रोग होऊ न देता सांभाळणं हे मुंग्यांच्या दृष्टीने किती अवघड काम आहे. आणि या कॉम्प्लेक्स सिस्टीममध्ये खूप गोष्टी एकमेकांबरोबर इंटरॅक्ट करतायत. म्हणजे ह्याच्यामध्ये बुरशी आहे, मुंग्या आहेत, त्याच्यानंतर त्या बुरशीवरती अटॅक करणारे मायक्रोब्स आहेत आणि या मायक्रोब्सची वाढ रोखणारे मुंग्यांच्या शरीरातले अँटीबायोटिक्स आहेत. म्हणजे इथे एक प्रकारचं केमिकल वॉरफेअर चालू असतं. आणि ह्याच्याहूनही धमाल गोष्ट म्हणजे जेव्हा या कॉलनीमधली नवीन राणी मुंगी स्वतःची कॉलनी बनवण्यासाठी बाहेर पडते तेव्हा तिची आई तिला जाताना एक बुरशीचा धागा देते, जो वापरून ती स्वतःच्या शेतीची सुरुवात करू शकते. आय एम शुअर इथे तुम्हाला माहेरची साडी आठवली असेल. मुंग्यांच्या कॉलनीमध्ये हजारोंच्या संख्येने मुंग्या एकत्र राहत असतात. एकत्र राहण्याचे म्हणजे फायदे खूप असतात, तसेच काही धोके पण असतात. म्हणजे कुठलेही इन्फेक्शन पटकन कॉलनीमध्ये स्प्रेड होऊ शकतं. त्याच्यामुळे आपली कॉलनी ही एखाद्या डिसीजचा हॉटस्पॉट बनू नये याची मुंग्यांना खूप काळजी घ्यावी लागते. तसंही मुंग्या नेहमी स्वतःला चाटून पुसून स्वच्छ ठेवत असतात, पण त्यातनंही कुठल्या मुंगीला इन्फेक्शन झालंच तर ती स्वतः क्वारंटाईन होते, ती कोणालाही स्वतःजवळ येऊ देत नाही. आता तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, म्हणजे आपण गेली 2 वर्ष कोविड बरोबर लढलो, सोशल डिस्टन्सिंग वगैरे सगळं केलं आपण. पण अलीकडे झालेल्या रिसर्चमधून असं लक्षात आलंय की मुंग्या तर हे सगळं खूप वर्षांपासून करत आलेल्या आहेत. इनफॅक्ट मुंग्या एक पाऊल पुढे आहेत. ते कुठलंही इन्फेक्शन होण्याच्या आधीपासूनच प्रिकॉशनरी मेजर्स घेत तयार असतात. आणि त्यातनंही काही मुंग्यांना इन्फेक्शन झालंच तर अशा इन्फेक्टेड मुंग्यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्याकडे स्पेशल केअर गिव्हर किंवा नर्स मुंग्या असतात. आणि या नर्स मुंग्या इन्फेक्टेड मुंग्यांना सतत चाटून त्यांच्या शरीरातले अँटीबायोटिक्स त्या मुंग्यांच्या वरती असं मलम लावल्यासारख्या लावत असतात. पण आता तुम्हाला वाटेल की पण मग या म्हणजे नर्स मुंग्यांना इन्फेक्शन नाही का होणार, तर त्यांनाही होत असतं. पण या मुंग्यांमध्ये एवढी रिमार्केबल कॅपॅसिटी असते की इन्फेक्शन कुठलं आहे हे ओळखून त्या ठरवतात की कधी जवळ जायचं, कधी चाटायचं किंवा कधी लांब राहायचं आणि अँटीबायोटिक स्प्रे करायचं. म्हणजे हे बघून अक्षरशः थक्क व्हायला होतं की या मुंग्या स्वतःची इम्युनिटी लेवल तर ओळखतातच, पण पॅथोजन नवीन आहे का जुना हे ओळखून त्या त्याच्याप्रमाणे स्वतःचं बिहेवियर बदलत असतात. मुंग्यांच्या विश्वातला अजून एक वेगळा अँगल म्हणजे आपण माणसं जशी चोऱ्या करतो, धाडी टाकतो, तसं हे सगळं मुंग्याही करतात. मुंग्यांच्या अशा 50 जाती आहेत की ज्या दुसऱ्या कॉलनीजवरती रेड टाकतात आणि त्या कॉलनीमधले अंडी, कोश, पिल्ल हे सगळं किडनॅप करून स्वतःकडे घेऊन येतात आणि त्यांना गुलाम म्हणून काम करण्यासाठी वाढवतात. आणि हे सगळं या मुंग्यांना स्लेव्ह मेकिंग अँड्स असं म्हणतात. आणि हे सगळं या मुंग्या अतिशय हुशारीने करतात. म्हणजे ज्या कॉलनीवरती रेड टाकायची ती कॉलनी पहिल्यांदा या मुंग्या ऑब्झर्व करतात, त्या कॉलनीची किती स्ट्रेंथ आहे काय वगैरे ते सगळं बघतात. आणि मग एके दिवशी रेड टाकणारी कॉलनी होस्ट कॉलनीवरती डायरेक्टली अटॅक करते. रेड टाकणारी क्वीन होस्ट कॉलनीच्या क्वीनला मारून टाकते आणि अख्ख्या कॉलनीचा कब्जा घेतात. आता युरोपियन ॲमेझॉन अँड्स सगळ्या बाबतीत त्यांच्या अशा किडनॅप करून आणलेल्या गुलामांवरती इतक्या अवलंबून असतात की समजा जर का तुम्ही त्यांच्या कॉलनीमधले सगळे गुलाम काढून टाकले तर या मुंग्या भुकेने तडफडून मरतात, कारण खाणं मिळवण्यासाठी, खाणं भरवण्यासाठी पण त्यांना गुलामांची गरज असते. आपण व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतो, त्याच्याप्रमाणे मुंग्यांच्या जितक्या जाती तितके प्रत्येक जातीचे वेगवेगळे स्वभाव आणि इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. या मुंग्या शेतकरी आहेत, त्या स्वतःच्या कॉलनीसाठी लढणाऱ्या सैनिक आहेत, जमिनीखाली घरं बांधणाऱ्या इंजिनियर्स आहेत,
तसंच झाडांची पानं विणून सुंदर घरटी बांधणारे विणकर सुद्धा आहेत. निसर्गात असलेले त्यांचे फायदे तर खूपच आहेत. म्हणजे त्या आपल्या शेतीवरती येणाऱ्या सगळ्या किड्यांना खाऊन नैसर्गिक कीटकनाशकांचं काम करतात. त्याच्यानंतर कुजलेले प्राणी खाऊन जंगलं आणि निसर्ग स्वच्छ ठेवतात. बरेचसे पक्षी आणि प्राणी मुंग्यांना खातात. मुंग्यांची बीज प्रसारात पण खूप मदत होते. त्याच्यानंतर मुंग्या जेव्हा जमिनीखाली घरं बांधतात तेव्हा त्यांच्या हालचालीतनं मातीवरती खालती होते. न्यूट्रिएंट रिसायकलिंग होतं. त्याचा पिकांना फायदा होतो, जमिनीचा कस सुधारतो. म्हणजे निसर्गामध्ये त्यांची भूमिका तर महत्त्वाची आहेच आहे, पण आपल्या माणसांसाठी पण त्या खूप महत्त्वाच्या ठरत आहेत. म्हणजे कसं ते सांगते की मुंग्या जेव्हा साधे साधे नियम वापरून कामं करतात ना, तर तेव्हा त्या सगळ्यांच्या एकंदरीत म्हणजे एकत्रित बिहेवियर म्हणणं एक प्रकारची समूह बुद्धिमत्ता तयार होते. आणि याच मुंग्यांच्या बिहेवियरचा वापर करून अँट अल्गोरिथम्स बनवले गेलेत आणि ते एअरलाईन्स ट्रॅफिक किंवा इंटरनेट ट्रॅफिक, रोड ट्रॅफिकमध्ये वापरले गेलेत. इनफॅक्ट रोबोटिक्समध्ये पण मुंग्यांवरती आधारित मिनिएचर कॉस्ट सेव्हिंग रोबोट्स तयार केले गेलेत. मुंग्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळी अँटीबायोटिक्स तयार करतात आणि त्याची पोटन्सी वर्षानुवर्षे कमी होत नाही. त्याच्यामुळे अलीकडे असाही रिसर्च चालू आहे की अशी अँटीबायोटिक्स आपल्याला तयार करता येतील का आणि वापरता येतील का. डायकामामध्ये नवीन जन्मलेल्या मुंग्यांना पंखांच्या जागी एक छोटा भाग असतो, त्याला म्हणतात जेमा. डाव्या साईडच्या फोटोत हा जेमा तुम्हाला दिसेल. असा एक छोटासा गोलाकार भाग आहे जो डोक्याच्या मागे पंखांच्या ठिकाणी आहे आणि तोच जेमा उजवीकडच्या फोटोत लाल रंगाचा स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोग्राफ वापरून एनलार्ज केलेला आहे. तर हे जे जेमा असतात ना, तर त्यांच्यामधनं नरांना आकर्षित करणारे सिग्नल सोडले जातात. डायकामाची राणी काय करते की ती नवीन म्हणजे जेव्हा मुंगी जन्मते तेव्हा ती पहिलं काम करते ते म्हणजे ती या मुंगीचे जेमे कट करते. तिच्या दातांनी ती ते तोडून टाकते. त्याच्यामुळे होतं काय की अशा म्युटिलेटेड मुंग्या कधीच नरांना अट्रॅक्ट करू शकत नाहीत आणि मेठून अंडी घालू शकत नाहीत. आणि जेव्हा ती राणी मुंगी मरते तेव्हा तिच्यानंतर जन्मणाऱ्या मुंगीचे जेमा तोडणारं कोणी नसतं. त्याच्यामुळे ती मुंगी नवीन राणी मुंगी बनते आणि बाकी सगळ्यांचे जेमा तोडायला सुरुवात करते. आणि असं जेमा म्युटिलेशन डायकामा मुंग्या सोडल्या तर जगातल्या कुठल्याही मुंग्यांमध्ये दिसत नाही. तर त्या दिवशी मी ऑब्झर्वेशन्स घेत असताना मला अशी एक मुंगी दिसली जी कोशातनं नुकतीच बाहेर पडून इकडे तिकडे हिंडत होती. थोड्या वेळाने राणी मुंगीचं तिच्याकडे लक्ष गेलं. ती या पिल्लू मुंगीजवळ आली आणि तिचे जेमा कुरतडायला लागली. हे होत असताना बाकीच्या वर्कर मुंग्यांनी त्या पिल्लू मुंगीला धरून ठेवलं होतं. 1-2 वेळेला हे पिल्लू स्वतःची सुटका करून दुसरीकडे पळून गेलं, पण लगेच त्या वर्कर्सनी जाऊन तिला पकडून आणून परत राणीसमोर उभं केलं आणि पुढच्या 10 मिनिटात राणींनी तिचे दोन्ही साईडचे जेमा कट केले तिच्या दातांनी. आता डायकामाची क्वीन तिच्या वर्कर्सना म्युटिलेट करते ही फॅक्ट मला आधीपासून माहिती होती, पण जेव्हा मी ते प्रत्यक्ष घडताना पाहिलं ना, तर तेव्हा तो असा एक थक्क करणारा अनुभव होता. म्हणजे मला असं वाटलं की मी एखादी मूव्ही वगैरे बघतीये. सो आम्ही जेव्हा मुंग्यांचे ऑब्झर्वेशन्स घेतो तेव्हा प्रत्येक वेळेलाच असं काही थरारक बघायला मिळेल असं काही नाही, पण त्यांच्या रोजच्या हालचाली बघताना सुद्धा कंटाळा असा अजिबात येत नाही. उलटं नवीन नवीन प्रश्न पडत जातात किंवा आधी पडलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळत जातात. मुंग्यांच्या जगात चालणाऱ्या घडामोडी पाहिल्या, त्यांच्यातलं नाट्य पाहिलं की निसर्गाची व्याप्ती किती अफाट आणि अचाट याची जाणीव होते आणि त्याच्या पुढे आपण किती क्षुद्र आहोत हे पण कळून चुकतं. मुंग्यांचा उपयोग शोधण्यासाठी केल्या जाणाऱ्या संशोधनापेक्षाही त्यांच्या जगाची रहस्य कळल्यानंतर जो आनंद होतो ना, तो या सगळ्याच्या पलीकडे असतो. आणि माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे, विशेषतः इथे बसलेल्या माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींना, की तुम्ही मुंग्यांकडे किंवा त्यांच्यासारख्या छोट्या जीवांकडे एक उपद्रव म्हणून बघू नका, तर कुतूहलाने बघा, आदराने बघा, मोकळ्या मनाने बघा आणि मुख्य म्हणजे माणूस हा सर्वश्रेष्ठ प्राणी हा समज बाजूला ठेवून बघा आणि मग हा आनंद तुम्हालाही नक्की मिळेल. थँक्यू. पण मग त्या मुंग्यांना घरात एवढे सगळे पदार्थ असतात, त्यातून बरोबर अशी कपाटात बंद ठेवलेली मधाचीच बरणी कशी काय सापडते? म्हणजे त्यांच्यामध्ये सगळी सिस्टीम ही डिसेंट्रलाइज असते, कोणीही लीडर नसतं आणि काहीही मॅनेजमेंट नसणं ही पण एक प्रकारची मॅनेजमेंट आहे आणि ती सगळ्यात चांगली वर्क होते मुंग्यांच्या बाबतीत. कारण त्याच्यामुळे होतं काय की त्या कुठल्याही सिच्युएशनशी पटकन अडॅप्ट होऊ शकतात. आपल्या वजनापेक्षा कित्येक पट अधिक वजन मुंगी आपल्या पाठीवर घेऊन भरभर कशी जाऊ शकते?